जय शिवराय मित्रांनो, सरकारकडून गरिबांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये मिळत असतात। त्याचे अर्ज करण्याची सुरुवात आता झालेली आहे। शौचालय बांधण्यासाठी SC, ST व अल्पउधारक म्हणजे ज्यांना शेती कमी आहे किंवा APL किंवा BPL राशनमध्ये असणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना हे अर्ज करता येणार आहेत। ज्या व्यक्तींना शौचालय नाही त्यांना हा अर्ज करता येतो। तर हा अर्ज कशा प्रकारे करायचा याचा हा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये हा अर्ज भरू शकता। या अर्जासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक लागते। हा फॉर्म भरताना तुम्ही आधार कार्ड, मोबाईल आणि तुमचे बँकेचे पासबुक असे सोबत ठेवा आणि हा फॉर्म भरा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा मित्रांनो, तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचे। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तिथून कॉपी करा आणि आपल्या क्रोम ब्राउझरच्या सर्चमध्ये पेस्ट करा। स्वच्छ भारत मिशन सिटीजन ही साईट दाखवते। तर आपल्याला याच्यावर सिटीजन रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दाखवेल। इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा, गेट OTP करायचा आणि लॉग इन करून घ्यायचे। लॉग इन केल्याच्या नंतर सिटीजन रजिस्ट्रेशन हे अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो। इथे आपल्याला ज्याच्या नावाने फॉर्म भरायचा त्याचे नाव टाकून घ्या, त्याचे जेंडर निवड करा आणि त्याचा पत्ता निवड टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपल्याला स्टेट निवड करायचे आणि इथे कॅप्चर टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचे। आपल्याला नंतर आपला यूजर ID पासवर्ड क्रिएट होतो। क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म लॉग इन करायचा आहे। रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला साइन इन करायचे। जो आपण नंबर टाकलेला आहे तो नंबर टाकून घ्या। घेतल्याच्या नंतर आपल्याला गेट OTP या बटनवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येतो, तो OTP टाका आणि आपल्याला कॅप्चर कोड भरून आपल्याला साइन इन बटनवर क्लिक करायचे। साइन इन केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला साईटचा डॅशबोर्ड दाखवेल। आपले नाव, आपला मोबाईल नंबर, आपला पत्ता अशा प्रकारे दाखवतो। तर आपल्याला इथे कोण या योजनेसाठी एलिजिबल आहेत म्हणजे जे पात्र आहेत त्यांची इथं यादी दिलेली आहे। यात आपल्याला SC, ST, APL, BPL जे लेबर कामगार आहेत, ज्यांच्या नावाने शेती कमी आहे, असे सर्व या योजनेसाठी पात्र आहेत। तर आपल्याला न्यू ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक करायचे मित्रांनो। केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला पात्रतेची हे दाखवतात। तर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। आपल्याला सर्वप्रथम स्टेट दाखवते, स्टेट निवड करून घ्या। स्टेट निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा नाव निवड करायचे। नाव निवड केल्याच्या नंतर आपल्याला ब्लॉक नेम म्हणजेच आपला तालुका निवड करून घ्यायचा। नंतर पंचायत नेम म्हणजेच आपल्या गावाचे नाव, नंतर आपल्या गावाचे नाव निवड करा आणि हे गावाचे नाव निवड करून घ्या। निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सेक्शन B हा फॉर्म भरायचा आहे। सेक्शन B मध्ये टॉयलेट ओनरचे नाव टाकायचे। आपल्याला टॉयलेट ओनरचे आधारवर जसे नाव आहे त्या प्रकारे येथे नाव टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे व्हेरीफाय झाल्याच्या नंतर हिरव्या टिकमध्ये व्हेरीफाय सक्सेसफुल अशा प्रकारे नाव दाखवते। नंतर आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाने किंवा फॉर्म भरतो त्यांच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर जेंडर निवड करा। निवड केल्याच्या नंतर आपल्याला एक कॅटेगरी सिलेक्ट करायची, ती कॅटेगरी सिलेक्ट करा किंवा आपण APL BPL आहोत हे सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यातून आपल्याला सब कॅटेगरी निवड करायची। आपली कास्ट कोणती आहे ती निवड करून घ्या। निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला कार्ड टाईप इथे ऑटोमॅटिक आपल्याला आधार कार्ड इथे दाखवल आणि आपला समोर आधार नंबर दाखवल। तर ते झाल्याच्या नंतर जर आपल्याकडे जर मोबाईल नंबर एक्स्ट्रा असेल तर तो मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। आणि आपल्याला ॲड्रेसमध्ये आपल्या गावाचा पत्ता टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सेक्शन C हा फॉर्म भरायचा आहे। सेक्शन C फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे पासबुक असणे आवश्यक आहे। तर पासबुकवर आपल्याला IFSC कोड येथे टाकल्या आपल्याला ऑटोमॅटिक पद्धतीने आपल्या बँकेचे नाव ते पूर्ण दाखवते। तर आपल्या बँकेच्या पासबुकवर जो IFSC आहे तो टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर आपल्याला बँकेचे नाव, बँकेचे ब्रँच, बँकेचा ॲड्रेस अशा प्रकारे सर्व माहिती येथे दाखवते। हे दाखवल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे।
अकाउंट नंबर टाकून घ्या. टाकल्याच्या नंतर कन्फर्म आधार हा 2दा आधार टाकून घ्या. टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे आपले पासबुक 200 KB मध्ये आपल्याला PDF JPG हे अपलोड करायचे. हे अपलोड करून घ्या. केल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय बटनवर क्लिक करायचे. आपल्याला अप्लाय बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे युअर ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली आणि आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर दाखवतो. तो आपल्याला ॲप्लिकेशन नंबरची स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याची फोटो काढून आपण सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो, जर आपल्याला भविष्यात कधी काम पडले तर. हे केल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस पाहण्यासाठी व्ह्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचे. केल्याच्या नंतर आपल्याला येथे ॲप्लिकेशन नंबर, आपण ॲप्लिकेशन कधी भरला, कोण्या तारखेला भरला याच्या प्रकारे सर्व दाखवते. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला येथे ट्रॅक स्टेटस हे करता येते. तर आपले ॲप्लिकेशन कुठे आहे म्हणजे आपल्याला या फॉर्ममधून, आपल्याला या साईटमधूनच आपल्याला आपले ॲप्लिकेशन ट्रॅक करता येते. इथे आपल्या फॉर्मचं बेनिफिशियरी नेम, जेंडर, फादर नेम, कॅटेगरी आणि आपण कोणते बँकेचे पासबुक अपलोड केले याची सर्व माहिती ह्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये दाखवते. तर अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.